भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव चव्हाण यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला। विलासराव देशमुख हे स्वच्छ प्रतिमेचे नेते होते। भाजपच्या नेत्यांमध्ये सध्या सत्तेची उर्मी आली आहे। भाजपवाले वेळ पडल्यास सत्तेसाठी गोळवलकर गुरुजींचे देखील विचार मिटवतील अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे। मला वाटतं रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही, काढली तर खूप वेगळी होईल। परंतु एका सुसंस्कृत महाराष्ट्राला विलासरावांच्या रूपाने एक असा नेता होता की ज्यांनी कधी रिवेंज पॉलिटिक्स केली नाही, ज्यांनी कधी महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागेल अशा प्रकारचं कुठलं काम केलं नाही। त्यांना राजीनामा केवळ एवढ्यासाठी द्यावा लागला होता की 26/11च्या इन्सिडेंट्स नंतर जे काही घटना झाली त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला। आणि कशाच्या भरोशावर विलासरावांचं नाव मिटवणं, अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील, यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही। तर निवडणूक आयोग हा भाजपचा मंडलिकच आहे, जणू घरचा नोकर आहे। भाजपवाले आपल्या सोयीनुसार त्या विभागातील नियमांचा वापर करतात। महापौर नेमत असताना आपल्या सोयीनुसार आरक्षण काढून यंत्रणा बदलवण्याचं काम भाजपवाले करतील असा आरोपही वडेट्टीवारांनी केला। नाही, निवडणुका लागल्या, आरक्षण काढण्याची गरज होती, पण यांचं आता हे सोयीप्रमाणे चाललं आहे। निवडणूक आयोगाने हे तो त्यांचा मांडलिकच झाला आहे। निवडणूक आयोग मांडलिक म्हणण्यापेक्षा नौकर आहे त्यांच्या घरातला। त्यामुळे हे सगळ्या आरक्षण काढत असताना निवडणूक आयोगाने याचं सुद्धा आरक्षण सरकारने काढण्याची आवश्यकता होती, तशा सूचना निवडणूक आयोगाने देण्याची गरज होती, पण ते होताना दिसत नाही। म्हणजेच याचा अर्थ त्यांना पुढच्या महापौर नेमत असताना आपल्या सोयीनं आरक्षण काढून ती व्यवस्था निर्माण करायचं आहे, अशी एकूण परिस्थिती आहे।